नमस्कार महिला भगिनींनो, जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण आता लाडक्या बहिणींच्या खात्यात 12वा हप्ता तर जमा झालेला आहे. परंतु अजूनही अनेक अशा महिला आहेत की त्या अजून प्रतीक्षेत आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर याचं कारण समोर आलेलं आहे आणि यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल तर याची संपूर्ण माहिती या बातमीत देण्यात आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा तरच आपला प्रॉब्लेम सुटणार आहे. तर महिला भगिनींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. तर बघा लाडक्या बहिणींनो, बातमी ही पुण्याहून आलेली बातमी ही नुकतीच आलेली आहे. त्यामुळे अतिशय महत्वाची अशी बातमी आहे. सकाळ न्यूज पेपरला ही बातमी आलेली आहे. राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात जून महिन्याचा 1500 रुपयाचा 12वा हप्ता जमा होण्यास 5 जुलै पासून सुरुवात झालेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपला जो काही 12वा हप्ता आहे तर तो जमा होण्यास 5 जुलै पासून सुरुवात झालेली आहे आणि लाखो महिलांच्या खात्यामध्ये 5 जुलै पासून 1500 रुपये दर महिन्याला जे मिळतात तर ते जमा झालेले आपल्याला दिसून येईल. परंतु लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही. तर त्याचं खरं कारण काय आहे तर ते समोर बघूया. अगदी व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला ते कारण कळेल आणि त्यानुसार आपल्याला काय करायचंय ते सुद्धा आपण पुढे बघूया. याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी तारीख 4 रात्री उशिरा अधिकृत ट्विटद्वारे दिली. तर बघा, या संदर्भातील जी काही माहिती आहे मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्याला दिलेली होती. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी संलग्न आहे अशा लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी जमा करण्यात येईल. त्यानुसार अनेक महिलांना या निधीचा लाभ मिळायलाही सुरुवात झाली आहे. तर बघा, या ट्विटमध्ये आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांचं आधार नंबर हा बँक खात्याशी संलग्न आहे, बघा हे अतिशय महत्वाचं आहे की जो आधार नंबर आहे तर तो बँक खात्याशी संलग्न आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर 12वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना हे पैसे आता मिळालेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता पुढे बघा, अतिशय महत्वाची बातमी आहे. मात्र राज्यातील अनेक महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही. तर बघा, कारण समोर आलेलं आहे की लाखो महिला भगिनींच्या खात्यात आता हे पैसे जमा झालेले नाही. आता यामागचं कारण काय आहे? यामागे काही कारणे असल्याचे समोर आले आहे. सरकारकडून सध्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. तर लाडक्या बहिणीनं बघा, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर त्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू असल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही. ज्या महिलांनी अटी व निकष पूर्ण न करता अर्ज केले आहेत त्यांचा अर्ज अपात्र ठरवला जात आहे. त्याचबरोबर अशा काही लाडक्या बहिणी आहे की त्या या योजनेच्या पात्रतेमध्ये बसत नव्हत्या, तरी पण त्यांनी अर्ज केला आणि या योजनेचा लाभ घेतला. आता मात्र पडताळणीमध्ये त्यांचा अर्ज हा बाद ठरवण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे. म्हणून अशाही लाडक्या बहिणींचा खात्यावर हा जो काही 12वा हप्ता आहे तर तो जमा झालेला नाही. त्यामुळे पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिलांनी आता या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु त्यांनी अटीची व निकषांची पूर्तता केलेली नाही तर अशा महिलांचे अर्ज आता रद्द करण्यात आलेले आहे, बाद ठरवण्यात आलेले आहे. म्हणून लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द झालेले आहे आणि त्यांना जो काही हा 12वा हप्ता आहे तर तो त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. तर ही एक अडचण समोर आलेली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, यासाठी आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? होऊ शकते की यामध्ये आपण सगळ्या पात्रता पूर्ण करत असाल तरी पण आपल्या खात्यावर हे पैसे आलेले नसेल, तर आता आपल्याला काय करायचंय ते सुद्धा आपण पुढे बघूया. योजना सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीत काही महिलांना अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती.
कारण त्यावेळी त्यांचे वय 21 वर्ष पूर्ण झालेले नव्हते. आता त्या वयोगटात आल्या असल्या तरी सध्या नव्याने अर्ज प्रक्रिया काही महिन्यापासून बंद असल्यामुळे त्या योजनेपासून वंचित राहिलेले आहे. त्याचबरोबर झालं काय, की मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने ही योजना आणली आणि त्यानुसार घाईघाईत महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांना लगेच 1500 रुपयाचं दरमहा अनुदान पण दिलं. परंतु लाखो महिला अशा आहेत की आता त्यांनी 21 वर्ष पूर्ण केलेले आहे आणि त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, परंतु पोर्टलवर नवीन अर्ज भरता येत नाही किंवा अशा प्रकारचा ऍप्लिकेशन करता येत नाही. त्यामुळे नवीन महिलांसाठी सुद्धा एक अडचण आलेली आहे आणि त्या सुद्धा आता या योजनेपासून वंचित राहत आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो पुढे बघा, याशिवाय काही महिलांना अर्ज प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले, तर काहींना पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्यामुळे किंवा वेळेअभावी अर्ज करता आला नाही. परिणामी अशा अनेक पात्र महिलांना अर्ज करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. तर बघा, अनेक लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांना वेळेत, बघा त्याची जी ठरवून दिलेली होती तर वेळ होती, तर त्या वेळेत अर्ज करता आला नाही. त्याचबरोबर काहीकडे डॉक्युमेंट नव्हते, त्यामुळे सदर महिला सुद्धा या योजनेपासून वंचित राहिलेले आहे आणि त्या सुद्धा आता काय करत आहे, वाट पाहत आहे की ही योजना परत कधी सुरू होणार आहे, म्हणजे या योजनेसाठी आपल्याला अर्ज करता येईल. परंतु अजूनपर्यंत कोणतंही महाराष्ट्र शासनाकडून अशा प्रकारचं अपडेट आलेलं नाही. सरकारने सरकारकडून नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे राज्यभरातील हजारो महिलांचे लक्ष लागून राहिलेले आहे. काही महिलांना मागील वर्षी जुलै ते डिसेंबर 24 या कालावधीत नियमितपणे पैसे मिळाले. मात्र गेल्या काही महिन्यापासून अनेक महिलांना निधी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नाराजी वाढत आहे. सरकारने लवकरच नवीन अर्ज सुरू करावेत अशी मागणी जोर धरत आहे. तर आता यामध्ये काय झालेलं आहे की महाराष्ट्र शासनाने जुलैपासून जी काही लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, त्यानुसार काही लाडक्या बहिणींना दर महिन्याला वेळेत पैसे मिळाले. मात्र नंतर त्यामध्ये खंड पडला आणि आता वेळेत पैसे मिळत नाही. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता या योजनेबाबत नाराजी निर्माण झालेली आहे आणि उघड उघड ते आता बोलत आहे. त्याचबरोबर जे काही नवीन अर्ज आहे तर ते सुद्धा सुरू नसल्यामुळे तर महिला भगिनीमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर महिला भगिनींनो, आता जर आपण पात्र असाल परंतु तरीही आपल्या खात्यावर 12वा हप्ता आला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? तर लाडक्या बहिणींनो, हे बघा, यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, बघा हे लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे काही वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपला युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. हे लक्षात घ्या, कारण आपण लॉग इन जर केलं नाही तर आपल्याला कळणार नाही की आपल्या लॉग इन मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आपलं फॉर्म रिजेक्ट झाल्याचंही त्या ठिकाणी मेसेज आलेला असेल. आणि दुसरी गोष्ट, ते जर नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपण पात्र असणार आहे, फॉर्म रिजेक्ट झालेला नाही तरी पण 12वा हप्ता जर जमा झालेला नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला आत लॉग इन मध्ये जाऊन जे तक्रारचं ऑप्शन आहे हे लक्षात घ्या, तक्रारचं ऑप्शन आहे ज्याला ग्रीव्हन्स असं म्हणतो, ग्रीव्हन्सेस, तर त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि आधार कार्ड अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी एक माहिती देण्यात आलेली आहे की तक्रार काय करायची आहे. तर त्या ठिकाणी तक्रार नोंदवा की माझ्या खात्यावर, बघा काय नोंदवायचं आहे, माझ्या खात्यावर 12वा हप्ता जमा झाला नाही, अशा प्रकारची तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे. तक्रार नोंदवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खाली सबमिटचं बटन आहे, बघा या ठिकाणी सबमिटचं जे काही बटन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आपला अर्ज आणि आपली तक्रार ही महिला व बालविकास विभागाकडे जाईल आणि त्यानुसार आपल्या खात्यावर लगेच आपल्या अर्जाची पडताळणी करून पैसे जमा केले जातील. तर अशा प्रकारे एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता अशा प्रकारची कार्यवाही करणं गरजेचं आहे, तरच आपल्या खात्यावर हा 12वा हप्ता जमा होणार आहे आणि पुढील सुद्धा या योजनेचा लाभ जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.